नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आहोत या अगदी महाराष्ट्र शासनाच्या लाडाच्या लालपरीमध्ये। लालपरी जुनी झाली तरी आजही आहे ही लालपरी। आज आपण पाहतोय की अगदी खटारा अवस्थेत असणारी लालपरी सुसाट वेगाने धावत आहे। आपण पाहू शकतोय या पद्धतीने तिचा वेग अगदी सुसाट आहे आणि आजही ही जुनी असेल तरीही ही लालपरी अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहे। आपण ह्या लालपरीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहूया। विधानसभा आणि विधान परिषद सदस्य यांच्यासाठी आजही लालपरीत लाडाने राखीव शीट ठेवण्यात आली आहे। पण हे विधानसभा आणि विधान परिषद सदस्य आज देखील आलिशान गाड्याने फिरतात, तरी देखील ही त्यांच्यासाठी ही अवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली। आणि आपण हे पाहू शकताय त्या जो वाहक आहे, चालक आहे, त्यांची ही खुर्ची आणि त्यांचा हा गिअरबॉक्स आपण पाहू शकताय सगळं अगदी नग्न अवस्थेमध्ये आहे। आपण हे परिस्थिती पाहू शकता। या ठिकाणी नेहमीच आपण पाहिला असेल इथे बस कुठे जाते असा एक बोर्ड लावला जायचा, पण तो बोर्ड देखील या ठिकाणी नाही आहे। आणि आपण हे पाहतोय या ठिकाणी ग्लास असतो, हा ग्लास सुद्धा या ठिकाणी नाही आहे। आणि ह्या लालपरीची अशी अवस्था पाहून तुम्हाला देखील वाटत असेल की खरंच ही लालपरी अशी का? सरकारच्या दुर्लक्षित योजनेमुळे आज एसटी महामंडळाला चांगले दिवस आले असं म्हणतो, पण तरी एसटी महामंडळाला चांगले दिवस आले तरी या ताफ्यामध्ये अशा जुन्या लालपरी पाहायला मिळतील। आणि ह्या म्हाताऱ्या लालपरी फक्त ग्रामीण भागात कुठेतरी असतात। आपण पूर्ण मागच्या साईडला बस पाहू शकतोय, ही अशी एकदम नग्न अवस्थेत असणारी ही बस आहे। हिच्या खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपण हे शीट पाहतोय, हे शीट अक्षरशः अशा पद्धतीने हलते की या ठिकाणी एखादा व्यक्ती बसला तर त्याला नक्कीच या ठिकाणी एक आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही। अशा ह्या नग्न अवस्थेतील लालपरी आज आपण पाहतोय की आज नांदेडकडे जात आहे आणि ह्या ग्रामीण भागात अशा लालपरी आपणास नक्कीच बघायला मिळतील। आपण ह्या लालपरीची दुरावस्था पाहिली खरी। आज महाराष्ट्र शासन म्हणते की एसटी महामंडळाला खरंच खूप चांगले दिवस आले आणि हे चांगले दिवस कशा पद्धतीने आहेत हे आपण पाहू शकतोय। या ठिकाणी ही खिडकी अशा पद्धतीने बांधली आहे, अगदी ही जुनी लालपरी आहे। या लालपरीला जरी या लालपरीचा लाल कलर उडाला असेल, जुनी झाली जरी ही लालपरी तरी आपण म्हणतो हिला सुखाची लालपरी। आपण पाहतोय हीच ती लालपरी जी अगदी रुबाबामध्ये या ठिकाणी उभी आहे। आणि विशेष म्हणजे या लालपरीमध्ये आजही अशी मोडकळीस आलेली अवस्था आपण पाहू शकतोय। या ठिकाणी हे पहा, ह्या सगळ्या तुटलेल्या खिडक्या आणि अतिशय दुरावस्था असणारी ही लालपरी आजही शान आणि शौकतमध्ये प्रवास करते। आणि या लालपरीमध्ये आपण पाहतोय या वृद्धांसाठी अगदी मोफत प्रवास या ठिकाणी ठेवण्यात आला आहे असं शासन जरी सांगत असेल तरी हे वृद्ध अशा पद्धतीने ह्या फाटक्या गाड्यांमध्ये प्रवास करतात। आणि या ठिकाणी महामंडळाला चांगले दिवस आले असं सरकार ठणकावून जरी सांगत असेल तरी देशोन्नतीच्या माध्यमातून अशा ह्या फाटक्या आणि जुन्या झालेल्या तसेच म्हाताऱ्या झालेल्या लालपरीचं दर्शन आज आपण या ठिकाणी घेत आहोत। आणि ह्या लालपरीला आपण पाहतोय महाराष्ट्र शासनाच्या अशा पद्धतीने जाहिराती आहेत, ज्या जाहिरातीवरती महाराष्ट्र शासन लाखो रुपये खर्च करते, पण त्याच एसटीवरती किंवा त्याच महामंडळाच्या ह्या बसची अवस्था अशा पद्धतीने मोडकळीस आलेली दिसून येते। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, नांदेड। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।